केलेले आहेत? हाँ सर. ओके. फॉर्म्युले वगैरे पाठ केले सर्वांनी? हॅलो हॅलो, Yes. हाँ सर. फॉर्म्युले पाठ केले का? हाँ सर केले. ओके चल. आपली युनिट टेस्ट आहे बघा 25-26 तारखेला. लक्षात ठेवा, ओके. अभ्यास करायचा आहे सर्वांनी. आणि पहिलं युनिट सर्व पूर्ण पहिलं युनिट आणि अनसीन पॅसेजचं पॉइंट असणार आहे आपल्या यासाठी एक्झाम साठी त्या. ओके, त्याच्यामुळे सर्वांनी अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवा. आता पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रोग्रेसिव्ह टेन्सेस. 25. सर ऑनलाईनच होणार आहे ना? हो, ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन सर कॉलेजमध्ये यायचंय का सर? घरूनच होणार आहे? नाही, तसं काय आणखीन गाईडलाईन्स आले नाही, तुम्हाला सांगितलं जाईल त्यावेळेस. ओके, तर पहा प्रोग्रेस पॅसिव्ह वॉइस ओके. प्रोग्रेसिव्ह टेन्सेस. याच्यामध्ये फर्स्ट आहे जो रूल दिलेला आहे, तर तो फर्स्ट रूल आहे पहा, फाइंड द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट ऑफ सेंटेन्स. आपल्याला काय करायचं आहे, तर सेंटेन्स मध्ये स्टार्टिंगला फर्स्ट इम्पॉर्टंट टास्क असणार आहे की आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. त्यामध्ये आपल्याला इंटरचेंज करायचे असते सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, त्यामुळे आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. देन सेकंड रूल इज पुट द ऑब्जेक्ट इन द बिगिनिंग ऑफ पॅसिव्ह सेंटेन्स ॲज सब्जेक्ट. त्यानंतर ज्यावेळेस आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करतोय, तर ज्यावेळेस आपण पॅसिव्ह सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन करतोय किंवा पॅसिव्ह सेंटेन्स कन्वर्ट करतोय, तर ते कन्वर्ट करत असताना जे ऑब्जेक्ट आहे, तर ते ऑब्जेक्ट सेंटेन्सच्या स्टार्टिंगला घ्यायचं आहे किंवा सुरुवातीला किंवा बिगिनिंगला घ्यायचं आहे. सर आवाज येत नाही का? हॅलो, हा सर ब्रेक होतोय. हा हा सर येत नाही. येतोय का? बरं, ओके ओके ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घ्यायचा आहे सेंटेन्सच्या आयडेंटिफाय केल्यानंतर. त्यानंतर थर्ड रूल आहे पहा, यूज अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब्स ॲज पर द टेन्स. आता इथं टेन्स नुसार मग प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट आहे, प्रोग्रेसिव्ह पास्ट आहे किंवा प्रोग्रेसिव्ह फ्युचर आहे, त्याच्यानुसार काय करायचं आहे, त्याच्यामध्ये टेन्सेस आयडेंटिफाय करून आपल्याला ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये कोणता टेन्स आहे, प्रोग्रेसिव्ह मध्ये पास्ट आहे, फ्युचर आहे किंवा प्रेझेंट आहे, हे आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर मग तिथं आपल्याला काय घ्यायचे आहेत, ऑक्झिलरी वर्ब्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता इथं ऑक्झिलरी वर्बचं टेबल घेतलंय का मी, त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स दिलेला आहे. त्यामध्ये ऍक्टिव्ह वर्ब हा अॅमिझा प्लस मेन वर्ब प्लस आयएनजी हा फॉर्म्युला आहे आपल्या ऍक्टिव्ह सेंटेन्सचा. आणि पॅसिव्ह ज्यावेळेस करतोय आपण, तर त्यावेळेस पॅसिव्ह करत असताना इथं काय करायचं आहे पहा आपल्याला, तर पॅसिव्ह ज्यावेळेस आपण करतोय, तर त्यावेळेस अॅमिझा पैकी जे आहे तिथं अप्रोप्रिएट बसतंय, सिंग्युलर असेल सब्जेक्ट तर सिंग्युलर घ्या, त्यानंतर प्लुरल असेल तर प्लुरल. त्यानंतर एक्स्ट्रा ऑक्झिलरी वर्ब घ्यायचे पहा, बीइंग कंटिन्युअस टेन्स असलं की बीइंग हे एक्स्ट्रा ऑक्झिलरी वर्ब घ्यायचं असते. त्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा, त्यानंतर बाय आणि त्यानंतर सेकंड फॉर्म ऑफ सब्जेक्ट. हे झालं पहा प्रोग्रेसिव्ह टेन्स. माईक कोणा चालू आहे, बंद करा. हा, तर हे झालं पहा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्सचं. आता प्रोग्रेसिव्ह पास्ट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह सेंटेन्स कसं असतं पहा, वॉज वेअर असेल त्याच्यामध्ये, त्यानंतर मेन वर्ब विथ आयएनजी फॉर्म असेल, त्यानंतर पॅसिव्ह वर्ब किंवा पॅसिव्ह सेंटेन्स वॉज किंवा वेअर घ्यायचं, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वॉज घ्या, प्लुरल सब्जेक्ट असेल तर वेअर घ्या. कोणताही कंटिन्युअस टेन्स असला की एक्स्ट्रा ऑक्झिलरी वर्ब हे बीइंग घ्यायचं आहे, त्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. ओके, आता जे आपलं प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स आहे, तर त्याचं आपण काय करू शकत नाही पहा, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी ते ग्रॅमॅटिकली पॉसिबल नाहीये.
त्यामुळे ते आपण इथं स्किप करतोय. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे पहा, आफ्टर द पास्ट पार्टिसिपल B3 ऑफ मेन वर्ब प्रिपोजिशन बाय शुड बी युज्ड. तिथं जे आता आपण ऑक्झिलरी वर्ब घेतलेला आहे मग त्या ठिकाणी बीइंग आणि त्याच्या अगोदर वॉज वेअर किंवा एमएच आर आणि त्यानंतर जे आपण B3 फॉर्म मध्ये किंवा मेन वर्ब थर्ड फॉर्म मध्ये घेतलेला आहे तर तिथं आपल्याला काय करायचं आहे का, एक्स्ट्रा किंवा रिमेनिंग पार्ट जर नसेल तर त्या ठिकाणी बाय लिहायचं आहे आणि त्यानंतर लिहिणार काय लास्टला, ऍट लास्ट द ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट शुड बी रिटन. आणि तिथे जे काय ऑब्जेक्टिव्ह केस आहे सब्जेक्टची म्हणजे आय बिकम्स मी वगैरे जे आपण पाठीमागं पाहिलं ते तिथं लिहायचे आहेत. त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला कसं तयार झाला पहा. मग आता हे जे आपण 5 रूल्स पाहिले तर त्या 5 रूल्स नुसार सेंटेन्सचा फॉर्म्युला कसा तयार होतोय पहा. ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घेतलं, ऑक्झिलरी वर्ब येईल पहा, एमएज आर वॉज वेअर जे असेल ते घ्यायचं कशावर डिपेंड असणार आहे तर जे काय आपण इथं ऑब्जेक्ट घेतोय तर ते ऑब्जेक्ट प्लुरल आहे का सिंग्युलर आहे त्याच्यावरती हे डिपेंड असणार आहे की काय घ्यायचं किंवा कोणतं घ्यायचं. त्यानंतर कंटिन्युअस टेन्स आहे, बीइंग एक्स्ट्रा ऑक्झिलरी घ्यायचा आहे, त्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म, त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. अशा पद्धतीने हे सेंटेन्सचा फॉर्म्युला तयार होईल पहा. While changing positions of subject and object, their cases should be changed. Objective to objective and objective to subject. म्हणजे इथं हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण प्रोनाउन्स सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट येत आहेत तर त्यावेळेस तिथं आपल्याला चेंजेस करणं गरजेचं आहे ऑब्जेक्टिव्ह केस आणि सब्जेक्टिव्ह केस मध्ये. ओके. त्यानंतर एक्झाम्पल्स पहा. आय एम प्लेइंग क्रिकेट हे एक्झाम्पल आहे. आता इथं आय सब्जेक्ट आहे, एम ऑक्झिलरी वर्ब आहे, प्लेइंग मेन वर्ब विथ आयएनजी फॉर्म आहे आणि क्रिकेट हे काय आलेलं आहे तर ऑब्जेक्ट आहे. ज्या सुरुवातीला क्रिकेट हे ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, क्रिकेट हे प्लुरल का सिंग्युलर, सिंग्युलर आहे त्याच्यामुळे इज घेतलं. कंटिन्युअस टेन्स असला की बीइंग घ्यायचंय, त्यानंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म, त्यानंतर बाय आणि त्यानंतर मी. म्हणजे क्रिकेट इज बीइंग प्लेड बाय मी. अशा पद्धतीने हे सेंटेन्स काय होईल पहा प्रिपेअर होईल. त्यानंतर सेकंड सेंटेन्स, वी आर रायटिंग लेटर्स. लेटर्स आर बीइंग रिटन बाय मी. लेटर्स आता इथं प्लुरल फॉर्म मध्ये आहे त्याच्यामुळे आर घेतला आहे पहा. जर लेटर असतं तर लेटर इज आलं असतं. ओके. त्यामुळे इथं काय आलंय, लेटर्स आर बीइंग कंटिन्युअस टेन्स आहे, रायटिंगचा फॉर्म रिटर्न थर्ड फॉर्म घेतला, त्यानंतर बाय आणि वी बिकम्स अस. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, सी वॉज स्टडिंग फ्रेंच. आता इथं फ्रेंच मेन वर्ब च्या नंतर आलेला आहे त्यामुळे आपल्या तिथं काय निश्चितपणे आहे ते तर ऑब्जेक्ट आहे. जर आपला ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता आलं नाही तर लक्षात ठेवायचं की तिथं जे काय मेन वर्ब आहे त्याला पट किंवा होम क्वेश्चन विचारले, जर आन्सर मिळालं तर ते ऑब्जेक्ट आहे आणि जर समजा आन्सर नाही मिळालं तर ते ऑब्जेक्ट नाहीये. त्यानंतर पहा मग ते कन्वर्ट कसं झालंय पहा. फ्रेंच हे ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घेतलं, त्यानंतर सिंग्युलर आहे त्यामुळे वॉज घेतलं, कंटिन्युअस टेन्स आहे बीइंग घेतलं, त्यानंतर स्टडिंगचा पास्ट फॉर्म स्टडीड, त्यानंतर बाय आणि त्यानंतर सी बिकम्स. अशा पद्धतीने ह्याचं आपण कन्वर्जन केलेलं आहे. तर हा टेन्स झाला पहा कोणचा, पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रोग्रेसिव्ह टेन्सेस. ओके. त्यानंतर पॅसिव्ह वॉइस ऑफ परफेक्ट टेन्सेस. समजलं का आताचं पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रोग्रेसिव्ह टेन्सेस. येस सर. त्याच्यामध्ये आपण चेंजेस काय केले लक्षात येते का, त्यासाठी रूल्स माहित असणं गरजेचं आहे. रूल्स आपण व्यवस्थित वाचायला पाहिजेत. त्यानंतर पॅसिव्ह वॉइस ऑफ परफेक्ट टेन्सेस म्हणजे पूर्ण काळ आहेत आपण पाहतो परफेक्ट टेन्सेस, पण त्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट आहेत ते, तर ते
आपण पाहणार आहोत. फर्स्ट रूल सेम आहे सगळीकडे. फाइंड द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट ऑफ सेंटेन्स. त्यानंतर पुट द ऑब्जेक्ट इन द बिगिनिंग ऑफ पॅसिव्ह सेंटेन्स ॲज सब्जेक्ट. जो आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय केलेले आहेत तर तिथं आपल्याला काय करायचं आहे की जे ऑब्जेक्ट आहे तर ते सेंटेन्सच्या स्टार्टिंगला किंवा बिगिनिंगला घ्यायचं आहे. त्यानंतर यूज अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब ॲज पर द टेन्स. त्या टेन्स नुसार आपल्याला अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब घ्यायचा आहे. कारण आपण काय करतोय पहा त्या सेंटेन्सचं मिनिंग चेंज न होता थोडंसं वेगळ्या पद्धतीनं किंवा ऑब्जेक्टला व्हॅल्यू इथं जास्त आहे हे सांगण्यासाठी काय करतोय आपण तर इथं सेंटेन्स कन्वर्ट करतोय ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह किंवा पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह. त्याच्यामुळं ज्या टेन्स मध्ये आहे त्याच टेन्स मध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये जास्त चेंजेस करायचे नाहीत. त्याचे प्रत्येकाचे फॉर्म्युले दिलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यानुसार किंवा फॉर्म्युले पाठ केले तर त्या फॉर्म्युल्यानुसार यू कॅन कन्वर्ट द ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह or पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह. Okay, third rule is use appropriate auxiliary verb as per the tense. जो टेन्स तिथे दिलेला आहे त्या टेन्स नुसार auxiliary verb you can select. And then there is one table: perfect present tense, active sentence or active verb, have or has, then V3 form or main verb within third form. Then when we convert passive voice, that time have or as per the subject, you can select the auxiliary verb. Then take extra auxiliary verb been. When there is perfect tense, you can take been as an extra auxiliary verb. When there is continuous or progressive tense, you can take being as an extra auxiliary verb. Okay, remember this thing. When in any sentence, when there is a perfect tense, perfect present, perfect past, perfect future, that time take extra auxiliary verb been, okay, after the first auxiliary verb. ठीक आहे, सॉरी. त्यानंतर मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म. मेन वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये घ्यायचा आहे इथं तर थर्ड फॉर्म मध्ये मेन वर्ब घ्यायचा आहे इथं किंवा पास्ट पार्टिसिपल फॉर्म घ्यायचा आहे. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस V3 मेन वर्ब विथ थर्ड फॉर्म. Then when we convert passive sentence, had plus been plus main verb with third form. Then perfect future, grammatically possible but not in use. आपण इथे grammatically correct sentence convert करू शकतो कशामध्ये ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह मध्ये, परंतु ते यूज मध्ये नाही किंवा जास्त त्याचा यूज केला जात नाहीये. Okay. Then next rule, after the past participle of main verb, preposition by should be used. हा पण रूल सेमच आहे पहा, त्याच्यामध्ये काही चेंज केलं नाही. सर्व जे टेन्सेस आहेत त्या सर्व टेन्सेस मध्ये हा रूल आपल्याला सेम पाहायला मिळतो. लक्षात ठेवा की जे पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे मेन वर्बचं त्याच्यानंतर कंपल्सरी काय घेतलेलं आहे तिथं तर बाय घेतलेला आहे. आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट शुड बी रिटर्न. म्हणजे जो सेंटेन्स सब्जेक्ट आहे त्याचं ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायचं आहे. नेम असेल कोणतंही ते नेम ॲज इट इज घ्या आणि जर समजा प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेमचे कन्वर्जन करायचे आहे. त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर पहा कसं आहे ते. ऑब्जेक्ट घेतलं स्टार्टिंगला, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब ॲज पर द टेन्स यू कॅन टेक. देन when there is perfect tense, take been as an extra auxiliary verb. तर been घेतला आपण एक्स्ट्रा auxiliary verb. सर ब्रेक होतोय आवाज. आवाज ब्रेक होतोय का? हा सर. ब्रेक. येस सर. ओके ओके 1 मिनिट. सर रिपीट करा एकदा, कळलं नाही सर. हे रूल्स परफेक्ट टेन्सेस रिपीट करू का? नो सर, आता तुम्ही सांगत होता ते सर सेंटेन्स. ठीक आहे. रूल नंबर 4 तिथून पाहू आपण. आफ्टर द पास्ट पार्टिसिपल V3 फॉर्म ऑफ मेन वर्ब, प्रिपोजिशन बाय शुड बी युज्ड. ज्यावेळेस आपण एखादं कन्वर्जन करतोय ऍक्टिव्ह टू पॅसिव्हचं त्यावेळेस जे मेन वर्ब आलेलं आहे त्या मेन वर्बच्या नंतर बाय हे प्रिपोजिशन घेतलं जातं. आणि बाय प्रिपोजिशन घेतल्यानंतर तिथं काय लिहितो पहा तर ऑब्जेक्टिव्ह केस. आवाज खूपच ब्रेक व्हायलाय.
ब्रेक होतोय का? हॅलो, नाही. ब्रेक होतोय आवाज? हो हॅलो, आता येतोय का? हॅलो, अरे आवाज येतोय का? हॅलो,